विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर आशिष डी विखार आणि मी आपलं सर्वांचं माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये नॉलेज लिंक या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. आजच्या या लेक्चरचा टॉपिक आहे लिमिट्स, फिट्स अँड टॉलरन्सेस. मेकॅनिकल वर्किंग ड्रॉइंग शिकत असताना जे आपण वेगवेगळे युनिट शिकतो त्यातील युनिट नंबर 4चं नाव आहे प्रोडक्शन ड्रॉइंग. आणि प्रोडक्शन ड्रॉइंग या चॅप्टरची सुरुवात, या प्रकरणाची सुरुवात लिमिट, फिट्स अँड टॉलरन्सेस या टॉपिकपासून सुरू होते. ज्या विद्यार्थ्यांना किंवा जे डिझाईन इंजिनियर्स असतात किंवा जे विद्यार्थी डिझाईन इंजिनियर होऊ शकतात पुढे जाऊन, त्यांच्यासाठी हा अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे. युनिटचं नाव बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की इथे प्रोडक्शन ड्रॉइंग हा असा युनिटचं नाव आहे. कोणतंही प्रॉडक्ट जेव्हा बाजारामध्ये बाहेर येतं तर त्यावेळेस ते बाहेर येण्याच्या अगोदर वेगवेगळ्या स्टेजेस, म्हणजे मॅन्युफॅक्चरिंगच्या वेगवेगळ्या स्टेजेसमधून त्या प्रॉडक्टला जावं लागतं. आणि मॅन्युफॅक्चरिंग जेव्हा होतं तर ते मॅन्युफॅक्चरिंग एका ड्रॉइंगवरून केलं जातं, ज्याला आपण म्हणतो प्रोडक्शन ड्रॉइंग. तर ह्या लेक्चरमध्ये अशाच काही गोष्टींचा अंतर्भाव आपण केलेला आहे की प्रोडक्शन ड्रॉइंग म्हणजे काय, किंवा ड्रॉइंग काढण्यासाठी जे काही सुरुवात आपल्याला करावी लागते लिमिट, फिट्सपासून, ते काय आहे ते आपण इथे शिकून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. या लेक्चरमध्ये आपण हे शिकणार आहोत: व्हॉट इज प्रोडक्शन ड्रॉइंग, व्हॉट इज लिमिट्स, व्हॉट आर द इम्पॉर्टंट टर्म्स यूज्ड इन लिमिट सिस्टीम, व्हॉट इज टॉलरन्स, व्हॉट इज अलाउन्स, अँड व्हॉट आर द डिफरन्सेस बिटवीन टॉलरन्स अँड अलाउन्स. आपल्या डोळ्यासमोर एक चित्र आहे आणि या चित्रामध्ये वेगवेगळे डायमेन्शन्स तुम्हाला दिलेले आहे. हे संपूर्ण डायमेन्शन्स जेव्हा डोळ्यासमोर असतील तेव्हाच कुठे याचं मॅन्युफॅक्चरिंग होऊ शकेल. म्हणजे डिझाईन इंजिनियरला हे सगळे डायमेन्शन्स द्यायचे आहेत, एक्सटर्नल डायमेन्शन्स, इंटरनल डायमेन्शन्स. आणि त्यासोबतच या डायमेन्शन्समध्ये तुम्हाला काही सिम्बॉल्स दिसतील, काही लेटर्स दिसतील. तर हे लेटर्स काय आहे, सिम्बॉल्स काय आहे, आणि हे डायमेन्शन्स कसे दिलेले आहे आणि ते कसे देतात, आणि त्यानंतर हे ड्रॉइंग तयार होऊन मॅन्युफॅक्चरिंग शॉपला जाईल. या ड्रॉइंगमध्ये फ्रंट व्ह्यू दिसतो आहे, साईड व्ह्यू दिसतो आहे, सेक्शनल साईड व्ह्यू दिसतो आहे, आणि संपूर्ण एक फिगर तुमच्या डोळ्यासमोर आहे ज्यामध्ये अत्यंत बारकाईने सगळे डायमेन्शन्स तुम्हाला दिलेले आढळतील. तर हे एक उदाहरण आहे प्रोडक्शन ड्रॉइंगचं. तर प्रोडक्शन ड्रॉइंग म्हणजे काय आणि त्याची नीड काय आहे, त्याचे एलिमेंट्स कोणते कोणते आहेत ते आपण सुरुवातीला बघून घेऊ. प्रोडक्शन ड्रॉइंग इज अ कॉम्पोनंट or a part drawing is termed as production drawing. याला कॉम्पोनंट ड्रॉइंगसुद्धा म्हणतात किंवा पार्ट ड्रॉइंग असं सुद्धा म्हणतात. इट फॅसिलिटेट्स द मॅन्युफॅक्चरर, म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग करताना किंवा त्याची सुरुवात करायची असेल, कोणत्याही प्रॉडक्टचं मॅन्युफॅक्चरिंग करायचं असेल तर आपल्याकडे प्रोडक्शन ड्रॉइंग असणं आवश्यक आहे. प्रोडक्शन ड्रॉइंग किंवा कॉम्पोनंट ड्रॉइंग किंवा पार्ट ड्रॉइंग जर नसेल तर आपण तो प्रॉडक्ट मॅन्युफॅक्चर करू शकणार नाही. So production drawing is an authorized document to produce the component in the shop floor. हे एक ऑथोराइज्ड डॉक्युमेंट आहे. प्रोडक्शन ड्रॉइंग म्हणजे एक ऑथोराइज्ड डॉक्युमेंट आहे की ज्याच्या साहाय्याने आपण शॉप फ्लोअरवरती एखाद्या प्रॉडक्टचं मॅन्युफॅक्चरिंग करू शकतो. इट फर्निशेस ऑल डायमेन्शन्स, लिमिट्स अँड स्पेशल फिनिशिंग प्रोसेसेस सच ॲज हीट ट्रीटमेंट, ग्राइंडिंग एक्सेट्रा. इन ॲडिशन टू द मटेरियल यूज्ड, it should also mention the number of parts that are required for making of assembled unit of which the part is a member. Detailed drawing किंवा असेंब्ली ड्रॉइंग सुद्धा एक प्रोडक्शन ड्रॉइंगचाच प्रकार आहे. आणि या ड्रॉइंगमध्ये फक्त डायमेन्शनच नाही, लिमिट्स नाहीत, तर त्यासोबतच कोणत्या मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस लागणार आहे, त्याचा सिक्वेन्स काय असेल, मटेरियल कोणतं यूज करणार आहात किंवा लागेल, आपल्याला कोणत्या प्रकारचं मटेरियल करायचं आहे, याची संपूर्ण माहिती तुम्हाला प्रोडक्शन ड्रॉइंगमध्ये द्यावी लागते. किती नंबर ऑफ पार्ट्स तुम्हाला तयार करायचे आहे, 1 नंबर, 10 नंबर, हे सुद्धा प्रोडक्शन ड्रॉइंगमध्ये मेन्शन करावं लागतं. सो व्हॉट इज द नीड ऑफ प्रोडक्शन ड्रॉइंग? द ग्राफिक रिप्रेझेंटेशन ऑफ अ प्रॉडक्ट स्टार्ट्स ॲट द ट्रान्सफॉर्मेशन स्टेज ऑफ आयडियाज इन टू ड्रॉइंग बाय डिझाईन इंजिनियर. डिझाईन इंजिनियर जेव्हा विचार करतो की आपल्याला कुठलं तरी प्रॉडक्टचं ड्रॉइंग तयार करायचं आहे, तर त्याची आयडिया, त्याच्या मनात असलेली जी आयडिया आहे, त्याचे डायमेन्शन्स आहे, पहिले सेट करतो आणि त्याचं ड्रॉइंग तयार करायला घेतो. ए प्रोडक्शन ड्रॉइंग इज अ कंप्लीट वर्किंग ड्रॉइंग रिप्रेझेंटिंग ऑल द डिटेल्स ऑफ द प्रॉडक्ट
रिगार्डिंग साईज, शेप, मटेरियल, प्रोसेस, टूल्स अँड इक्विपमेंट. आता इथे लक्षात घ्या की डिझाईन इंजिनियरला या सगळ्या गोष्टींचा विचार करून त्या प्रोडक्शन ड्रॉईंगमध्ये त्याची माहिती द्यावी लागते. त्या प्रॉडक्टची साईज काय असेल, त्याचा शेप कसा असेल, त्याचं मटेरियल कोणतं असेल, कोणत्या प्रोसेसेस आपल्याला वापरावे लागेल, त्या प्रोसेसेसचा सिक्वेन्स कसा असेल, तो मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसमध्ये कोणत्या प्रकारचे टूल्स यूज होतील, इक्विपमेंट असतील, या प्रकारचं माहिती तुम्हाला प्रोडक्शन ड्रॉईंगमध्ये द्यावी लागते. द क्राफ्ट्समन इज कम्प्लिटली गायडेड बाय द प्रोडक्शन ड्रॉईंग ड्युरिंग द मॅन्युफॅक्चर ऑफ द प्रॉडक्ट. Hence, any mistake in the production drawing will result in loss of time, मनी अँड डिक्रीज्ड प्रोडक्टिव्हिटी. एखाद्या मॅन्युफॅक्चरिंग युनिटची प्रोडक्टिव्हिटी जर कमी होत असेल तर समजून घ्या प्रोडक्शन ड्रॉईंगमध्येच काहीतरी प्रॉब्लेम आहे, तिथूनच काहीतरी सुरुवात झालेली आहे मिस्टेक्ससाठी. म्हणून प्रोडक्शन ड्रॉईंग ॲक्युरेट असलं पाहिजे, त्याच्यामध्ये कमीत कमी मिस्टेक्स असल्या पाहिजे, नाहीतर त्याच्यामध्ये काय होईल, लॉस ऑफ टाईम होईल, जास्त पैसा लागेल आणि प्रोडक्टिव्हिटी डिक्रीज होऊ शकते. फर्दर इट इज अ लीगल डॉक्युमेंट which while going for subcontracting of works. Hence, a production drawing should be prepared without any scope for more than one interpretation. तर डिझाईन इंजिनियर जो असतो तो प्रोडक्शन ड्रॉइंगला तयार करतो आणि डिझाईन इंजिनियर युजेस ऑर्थोग्राफिक और पिक्चोरियल व्ह्यूज टू रेकॉर्ड हिज आयडियाज फ्री हँड. दीज आर कॉल्ड वर्किंग स्केचेस. These sketches are used for both the component and assembly drawings. The working drawings are sent to the shop in the form of blueprints, ammonia prints or other similar forms of the reproduction. तर प्रोडक्शन ड्रॉइंग जे आहे ते मशीन किंवा शॉप फ्लोअरवर दिलं जातं, त्यावेळेस ते एका ब्ल्यूप्रिंटमध्ये असतं किंवा अमोनिया प्रिंटमध्ये असतं आणि त्याला बघून क्राफ्ट्समन किंवा शॉप फ्लोअरवरती जे काम करणारे लोक असतात, इंजिनियर्स असतात, त्या ड्रॉइंगला बघून त्याचं मॅन्युफॅक्चरिंग सुरू करतात. तर व्हॉट आर द एलिमेंट्स ऑफ प्रोडक्शन ड्रॉइंग? जवळपास 11 एलिमेंट्स आहेत. त्यातले पहिला एलिमेंट आहे फॉर्मॅट ऑफ अ ड्रॉइंग शीट, साइज अँड शेप ऑफ द कॉम्पोनंट, प्रोजेक्शन मेथड, मटेरियल स्पेसिफिकेशन अँड शेप, इंडिकेशन ऑफ सरफेस रफनेस अँड अदर हीट ट्रीटमेंट, लिमिट फिट्स अँड टॉलरन्सेस ऑफ साइज, प्रोडक्शन मेथड, प्रोसेस शीट, स्पेसिफिकेशन ऑफ स्टँडर्ड कॉम्पोनंट्स, कन्व्हेन्शन्स यूज्ड टू रिप्रेझेंट सर्टन मशीन कॉम्पोनंट आणि शेवटी इन्स्पेक्शन अँड टेस्टिंग मेथड्स. अशा साधारण 11 बाबींचा समावेश प्रोडक्शन ड्रॉइंगमध्ये असतो. आता हे सगळं प्रोडक्शन ड्रॉइंग वेगवेगळ्या साईजच्या शीटवरती तयार केलं जातं. द ड्रॉइंग शीट्स आर डिझाइंड बाय द सिम्बॉल्स सच ॲज A0, A1, A2, A3, A4 अँड A5. आता या चार्टमध्ये तुम्हाला सगळ्या शीटचं डेझिग्नेशन दिलेलं आहे, त्याचं साईज दिली आहे मिलीमीटरमध्ये. द बिगेस्ट साईज इज A0 साईज आणि त्याचं डायमेन्शन तुम्हाला दिलं असेल. A0 इज नथिंग बट 841 गुणिले 1189 मिलीमीटर साईज त्याची साधारण साईज आहे. आणि इथे त्याचे वेगवेगळे भाग तुम्हाला बघायला भेटतील. इथे A0 साईज सगळ्यात शेवटी आहे. इथे ही खाली जी साईज आहे ही A0 साईज, त्याच्यावरती A1 साईज, नंतर A2 साईज. अशा पद्धतीने ह्या सगळ्या वेगवेगळ्या साईजेस तुम्हाला इथे बघायला भेटतील. आता याची सुरुवात, कुठल्याही प्रॉडक्टला एक्सटर्नल डायमेन्शन्स असतात आणि इंटरनल डायमेन्शन्स असतात. त्याला डेझिग्नेट करायचं असेल तर 2 शब्दांचा वापर होतो, शाफ्ट आणि होल. तर शाफ्ट काय आहे? द टर्म शाफ्ट रेफर्स नॉट ओनली टू द डायमीटर ऑफ द सर्क्युलर शाफ्ट बट एनी एक्सटर्नल डायमेन्शन ऑफ द कॉम्पोनंट. इथे तुम्हाला या फिगरमध्ये एक्सटर्नल डायमेन्शन्स बघायला भेटतील. सगळे एक्सटर्नल डायमेन्शन्स आहेत. इथे हे जे आहे हे एक्सटर्नल डायमेन्शन्स तुम्हाला बघायला भेटतील. हे सगळे एक्सटर्नल डायमेन्शन्स आहेत आणि त्याला म्हणतात शाफ्ट किंवा इंटरनल. किंवा द टर्म शाफ्ट रेफर्स नॉट ओनली टू द डायमीटर ऑफ द सर्क्युलर शाफ्ट. सर्क्युलर किंवा सिलेंड्रिकल डायमेन्शन्स जेव्हा असतील ते डायमेन्शन्स शाफ्ट या पद्धतीने डेझिग्नेट केले जातात. इन द BIS म्हणजे ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड सिस्टम ऑफ द लिमिट्स अँड फिट्स, ऑल द एक्सटर्नल फीचर्स ऑफ द कॉम्पोनंट इन्क्लुडिंग दोज विच आर नॉट सिलेंड्रिकल आर डेझिग्नेटेड ॲज शाफ्ट. तर नॉन सिलेंड्रिकल कॉम्पोनंटचं जर तुम्हाला डायमेन्शन द्यायचं असेल, एक्सटर्नल फीचर्सचं डायमेन्शन दिलं जातं, तर ते शाफ्ट या पॅरामीटरच्या साहाय्याने डेझिग्नेट केलं जातं. तर BIS काय आहे? BIS इज अ नॅशनल स्टँडर्ड बॉडी ऑफ इंडिया एस्टॅब्लिश्ड अंडर द BIS ॲक्ट 2016 फॉर द हार्मोनियस डेव्हलपमेंट ऑफ द ॲक्टिव्हिटीज ऑफ स्टँडर्डायझेशन, मार्किंग अँड क्वालिटी सर्टिफिकेशन ऑफ द गुड्स. एक फार मोठी संस्था आहे आणि या संस्थेच्या मार्फत सर्व डेझिग्नेशन्स हे तयार केले जातात. त्याच पद्धतीने एक होल आहे.
होल हे एक डेजिग्नेशन आहे. द टर्म होल रेफर्स नॉट ओनली टू द डायमीटर ऑफ द सर्क्युलर होल बट एनी इंटरनल डायमेन्शन ऑफ द कॉम्पोनंट. इंटरनल डायमेन्शन्स जर तुम्हाला दाखवायचे असतील, जसं की या फिगरमध्ये इंटरनल डायमेन्शन्स आहे, हे इंटरनल डायमेन्शन्स तुम्हाला होल या डिझिग्नेशननुसार दाखवता येतील. इथे सर्व या फिगरमध्ये इंटरनल डायमेन्शन्स आहेत. सो होल in the BI system of the limits and fits, all internal features of the component including those which are not cylindrical are designated as a whole. Size. साईज या विषयाबद्दल जाणून घेऊ. नेहमी हा शब्द आपण नेहमी वापरतो, साईज. द टर्म साईज रेफर्स टू द न्यूमेरिकल व्हॅल्यू ऑफ अ लिनियर डायमेन्शन इन अ पर्टिक्युलर युनिट. इट इज अ नंबर एक्सप्रेस्ड इन पर्टिक्युलर युनिट इन द मेजरमेंट ऑफ द लेंथ. साईज आपण जेव्हा स्पेसिफाय करतो तर त्यावेळेस काही डायमेन्शन्स आपल्याला विचारात घ्यावे लागतात आणि त्या पद्धतीने आपल्याला ती साईज ठरवावी लागते. तर साईज वेगवेगळ्या प्रकारचे असतात. बेसिक साईज एक त्यातला एक महत्त्वाचा प्रकार. द टर्म बेसिक साईज रेफर्स टू द साईज फ्रॉम विच द लिमिट्स ऑफ अ साईज आर डिलिवर्ड बाय द अप्लिकेशन ऑफ टॉलरन्सेस. द बेसिक साईज और नॉमिनल साईज ऑफ अ पार्ट इज ऑफन द सेम अँड इट इज टर्म्ड ॲज अ झिरो लाईन. लक्षात घ्या, बेसिक साईजला झिरो लाईन म्हणतात आणि बेसिक साईजवरूनच लिमिट्स ठरवले जातात. लोअर डेव्हिएशन, अप्पर डेव्हिएशन ह्या ज्या टर्म्स येतात ह्यासुद्धा बेसिक साईजनुसारच ठरवल्या जातात आणि बेसिक साईज आणि नॉमिनल साईज ह्या एकमेकांशी साधारण इक्वल असतात. तर बेसिक साईज इज अ साईज बेस्ड ऑन विच द डायमेन्शनल डेव्हिएशन्स आर गिवन. नॉमिनल साईज काय आहे? द टर्म नॉमिनल साईज रेफर्स टू द साईज ऑफ अ पार्ट स्पेसिफाईड इन द ड्रॉइंग फॉर कन्व्हिनियन्स टू द शॉप फ्लोअर. After that, we will study what are the limits of the size. These are the extreme permissible sizes within which the operator is expected to make the component. Maximum limit of the size is greater of the two limit size, whereas the minimum limit of the size is the smaller of the two limit size. Actual size. Actual size is the size of the component by actual measurement after it is manufactured. म्हणजे actual size is nothing but the measurement after it is manufactured. It should be lie between the two limit of the size. सो अशा पद्धतीने बेसिक साईज, त्याच्यानंतर नॉमिनल साईज आणि ॲक्च्युअल साईज असे वेगवेगळे साईजचे प्रकार आहेत. ते इथे सुद्धा या फिगरमध्ये तुम्हाला बघायला भेटतील. बेसिक साईज, ॲक्च्युअल साईज आणि नॉमिनल साईज. आणि या फिगरमध्ये तुम्हाला इकडे होल आणि शाफ्ट असे दोन डेझिग्नेशन्स बघायला भेटतील. हे होल आहे इथे आणि होलला मिनिमम साईज आहे, मॅक्सिमम साईज आहे. त्याच पद्धतीने शाफ्टलासुद्धा मिनिमम साईज आहे, इथे मॅक्सिमम साईज आहे आणि दोघांमधला फरक टॉलरन्स झोन या नावाने इथे दर्शवलेला आहे. ॲक्च्युअल साईज मगाशीच पाहिलं, या फिगरमध्ये सुद्धा एक झिरो लाईन दाखवलेली आहे. इथे झिरो लाईन आहे, दिस इज नथिंग बट अ झिरो लाईन. आणि इथे होल आहे, त्याबरोबर इथे होल अबाव द बेसिक साईज हा जो पार्ट आहे, इथे होल अबाव द बेसिक साईज हा जो पार्ट आहे हा होल ऑन ऑफ द बेसिक साईज अँड होल बिलो द बेसिक साईज. तर ॲक्च्युअल साईज इथे सांगण्याचा हा प्रयत्न आहे. द टर्म ॲक्च्युअल साईज रेफर टू द ॲक्च्युअल मेजर डायमेन्शन ऑफ द पार्ट. द डिफरन्स बिटवीन द बेसिक साईज अँड द ॲक्च्युअल साईज शुड नॉट एक्सीड अ सर्टन लिमिट. असं जर झालं, इट विल डिस्टर्ब द इंटरचेंजेबिलिटी ऑफ द असेंब्ली पार्ट. लिमिट्स ऑफ द साईज. मगाशी आपण हा पॉईंट डिस्कस केला. द टर्म लिमिट ऑफ द साईज रेफर टू द टू एक्स्ट्रीम परमिसिबल साईजेस for dimensions of a part between which the actual size should lie. Actual size ही दोन permissible maximum permissible sizesच्या मध्ये असते. The largest permissible size of the dimension is called as upper or high maximum limit, whereas the smallest is called lower or minimum limit. या फिगरमध्ये सुद्धा इथे तुम्हाला बघायला मिळेल मॅक्सिमम लिमिट ऑफ साईज, त्याचबरोबर मिनिमम लिमिट ऑफ द साईज इथे होलच्या बाबतीतसुद्धा आणि शाफ्टच्या बाबतीतसुद्धा या रिजनमध्ये तुम्हाला बघायला मिळेल मॅक्सिमम लिमिट ऑफ द साईज आणि मिनिमम लिमिट ऑफ द साईज. मॅक्सिमम लिमिट ऑफ द साईज म्हणजे काय? द टर्म मॅक्सिमम लिमिट ऑफ द साईज रेफर टू द मॅक्सिमम ऑर ग्रेटेस्ट परमिसिबल साईज ऑफ द फीचर. मिनिमम लिमिट ऑफ द साईज म्हणजे काय? द टर्म मिनिमम लिमिट ऑफ द साईज रेफर टू द मिनिमम ऑर स्मॉलेस्ट परमिसिबल साईज ऑफ द फीचर. त्याचबरोबर इथे आपण आता लिमिट्स म्हणजे काय हे आपण डिफाईन करण्याचा प्रयत्न करणार आहोत. Limits. The two extreme permissible sizes between which the actual size is contained are called as a limits. या फिगरमध्ये सुद्धा लिमिट हा प्रकार तुम्हाला लोअर लिमिट आणि अप्पर लिमिट बघायला मिळेल. दिस इज अ लोअर लिमिट
अँड दिस इज नथिंग बट द अप्पर लिमिट. आणि याच्यामध्ये टॉलरन्स झोन तुम्हाला बघायला मिळेल. त्याचबरोबर इथे तुम्हाला अलाउन्ससुद्धा हा शब्द बघायला मिळतो आहे होलच्या बाबतीत आणि शाफ्टच्या बाबतीत. The maximum size is called upper limit and the minimum size is called lower limit. The limit are fixed with the reference to the basic size of that dimension. त्याच्यानंतर टॉलरन्स झोन, मगाशीच इथे आपण बघितलं टॉलरन्स झोन काय आहे. The tolerance zone is the zone between the maximum and minimum limit size as shown in the above figure. The tolerance zone इथे आपण बघू आणि याच्या साह्याने आपण झिरो लाईन म्हणजे काय बघण्याचा प्रयत्न करू. व्हॉट इज झिरो लाईन? इट इज अ स्ट्रेट लाईन करस्पॉन्डिंग टू द बेसिक साईज. म्हणजे बेसिक साईज जर असेल तर झिरो लाईन त्याला म्हणू शकतो आपण. द डेव्हिएशन्स आर मेजर्ड फ्रॉम दिस लाईन. म्हणजे जे अप्पर डेव्हिएशन लोअर डेव्हिएशन आपण जे म्हणतो इथे बघायला मिळतो आपल्याला. इथे अप्पर डेव्हिएशन लोअर डेव्हिएशन ह्या ज्या संज्ञा बघायला भेटतात ह्या संज्ञा आपण तयार करू शकतो बिकॉज ऑफ द झिरो लाईन. द पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह डेव्हिएशन्स आर शोन इन द अबाव फिगर. अप्पर डेव्हिएशन म्हणजे काय? इट इज अल्जेब्रिक डिफरन्स बिटवीन द मॅक्सिमम साईज अँड द बेसिक साईज. लक्षात घ्या, मॅक्सिमम साईज आणि बेसिक साईजमधला डिफरन्स त्याला अप्पर डेव्हिएशन असं म्हणतात. The upper deviation of the whole is represented by the symbol capital E and capital S. Ecart superior म्हणजे E आणि S चा लॉंग फॉर्म आहे Ecart superior of the shaft and it is represented by small es also. Lower deviation, it is algebraic difference between the minimum size and basic size. And minimum size आणि basic size मधला जर difference तुम्ही घेतला तर त्याला म्हणतात lower deviation. The lower deviation of the whole is represented by EI म्हणजे Ecart inferior of a shaft and it is represented by small ei also. त्याच पद्धतीने ॲक्च्युअल डेव्हिएशन, इट इज अल्जेब्रिक डिफरन्स बिटवीन द ॲक्च्युअल साईज अँड करस्पॉन्डिंग बेसिक साईज. म्हणजे ॲक्च्युअल साईज आणि करस्पॉन्डिंग बेसिक साईजमधला जर डिफरन्स घेतला तर त्याला म्हणतात ॲक्च्युअल डेव्हिएशन. आणि मीन डेव्हिएशन, इट इज ॲरेथमॅटिकल मीन बिटवीन द अप्पर अँड लोअर डेव्हिएशन. आणि अप्पर आणि लोअर डेव्हिएशनमधला ॲरेथमॅटिक मीन जर काढला तर त्याला म्हणतात मीन डेव्हिएशन. अशा पद्धतीने हे डेव्हिएशनचे 4 प्रकार आहे. अप्पर डेव्हिएशन, लोअर डेव्हिएशन, ॲक्च्युअल डेव्हिएशन अँड मीन डेव्हिएशन. म्हणजेच काय? डेव्हिएशन इज द अल्जेब्रिक डिफरन्स बिटवीन द साईज अँड द करस्पॉन्डिंग बेसिक साईज. द अल्जेब्रिक डिफरन्स बिटवीन द अप्पर लिमिट ऑफ द साईज अँड द करस्पॉन्डिंग बेसिक साईज इज कॉल्ड अप्पर डेव्हिएशन अँड डिफरन्स बिटवीन द लोअर लिमिट ऑफ द साईज अँड द करस्पॉन्डिंग बेसिक साईज इज कॉल्ड ॲज अ लोअर डेव्हिएशन. त्याच्यानंतर आपल्याला या मागच्या काही फिगरमध्ये आपण अलाउन्स हा शब्द बघितला होता. तर अलाउन्स म्हणजे काय? द अलाउन्स, द टर्म अलाउन्स रेफर्स टू द डिफरन्स बिटवीन द बेसिक डायमेन्शन्स ऑफ मेटिंग पार्ट्स. मेटिंग पार्ट्स म्हणजे होल आणि शाफ्ट हे मेटिंग पार्ट्स आहेत. द अलाउन्स मे बी पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह. In positive allowance, the shaft size is less than the hole size, and in negative allowance, the shaft size is greater than the hole size. लक्षात घ्या, अलाउन्स 2 प्रकारचे असतात, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. पॉझिटिव्ह अलाउन्स कधी? शाफ्ट साईज इज लेस दॅन द होल साईज समजा असेल तर त्याला म्हणतात पॉझिटिव्ह अलाउन्स. आणि निगेटिव्ह अलाउन्स कधी असतो? शाफ्ट साईज इज ग्रेटर दॅन द होल साईज. अलाउन्स टेल्स द टाईप ऑफ फिट. म्हणजे फिटचे जे वेगळे प्रकार आपल्याला पुढे बघायचे आहेत ते अलाउन्स या शब्दांवरून पुढे ठरवायचे आहेत. पॉझिटिव्ह अलाउन्स प्रोव्हाइड्स क्लिअरन्स फिट व्हाईल निगेटिव्ह अलाउन्स प्रोव्हाइड्स द इंटरफेरन्स फिट. फिट हे 2 महत्त्वपूर्ण प्रकार असतात, इंटरफेरन्स अँड क्लिअरन्स फिट. समटाइम्स इट इज ऑल्सो नोन ॲज क्लिअरन्स. सो व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन टॉलरन्स अँड अलाउन्स? टॉलरन्स म्हणजे काय? परमिसिबल व्हेरिएशन ऑफ द साईज और डायमेन्शन इज कॉल्ड ॲज अ टॉलरन्स अँड प्रिस्क्राईब डिफरन्स बिटवीन द डायमेन्शन्स ऑफ 2 मेटिंग पार्ट्स दॅट इज कॉल्ड ॲज अ अलाउन्स. 2 मेटिंग पार्ट्समधला जो गॅप असतो त्याला म्हणतात अलाउन्स. Individual component is involved and tolerance is the difference between upper and lower limit of the dimensions. Tolerance नेहमी हा upper and lower limit of the dimensions असतो. आणि अलाउन्समध्ये मगाशी सांगितलं 2 मेटिंग पार्ट्सचा विचार अलाउन्समध्ये होतो. 2 मेटिंग पार्ट्स आर इन्वॉल्ड. इट इज द intentional difference between the sizes of the shaft and hole. And tolerance is influenced by the method of manufacture and it is provided because exact duplication of the part is not possible. While in case of allowance, it is provided on the mating parts to get the desired functional requirement. Tolerance is an absolute value while allowance may be a positive or negative. अशा पद्धतीने आपल्याला काही पॉईंट्स ऑफ डिफरन्शिएशन बघायला मिळतील टॉलरन्स अँड अलाउन्समधील. थँक यू व्हेरी मच. Please subscribe my new YouTube channel Knowledge Link so that you can have such video lectures in future also. Thank you.